विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस आता मॅरेथॉन बैठक होणार आहे आणि येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईत ही भाजपची बैठक होईल अशी माहिती मिळते। तर भाजप कोर कमिटी आणि निवडणूक समितीचे जे सदस्य आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब सुद्धा होणार असल्याचं कळतंय। पितृपक्षानंतर भाजप आपल्या पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या पाहायला मिळतात आणि यातच 23 आणि 24 तारखेला ही महत्त्वाची बैठक आहे ती पार पडणार आणि यामध्ये निवडणूक समितीचे सदस्याची जी नेमणूक करण्यात आलेली आहे या नेमणूक समितीची एक महत्त्वाची बैठक असेल आणि त्याचबरोबर भाजपच्या कोर कमिटीची आणि याच मध्ये आहे ते भाजपातील पहिली यादी जी येणार आहे या यादीमध्ये 50 पेक्षा जास्त जणांची आहे ती नावं असू शकतात आणि या सगळ्यांवर अंतिम शिक्कामोर्तब आहे ते ह्या यादीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। कारण की लोकसभेच्या वेळेस आहे ते जागा वाटप उशिरा झालं होतं त्यामुळे उमेदवारांना काम करायला वेळ कमी मिळाला होता आणि त्यामुळेच कुठेतरी विधानसभेला अगोदर यादी यावी अशी तिन्ही पक्षाची आग्रही मागणी आहे। यासाठीच कुठेतरी ही महत्त्वाची बैठक आणि यामध्ये शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। अगदी नक्कीच गणेश, तर या पहिल्या 50 जणांच्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं असतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।